हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग. 8 ते 12 एकत्र श्लोक आहेत आणि 8व्या श्लोकाच्या सुरुवातीपासून जे शब्द आहेत त्यांबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण आपल्या गीताभूषण टीकेमध्ये जे वर्णन करत आहेत ते आज वाचायला आपण सुरू करणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर आपण जो श्लोक वाचला 8वा, त्याचा पहिला शब्द आहे अमानित्वम. म्हणजे काय? विनम्रता. तर स्वसत्काराची अपेक्षा न करण्याचा हा गुण आहे असं श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात. म्हणजे व्यक्ती आहे तो स्वतःच्या स्वसत्काराची अपेक्षा करत नाही. तर याविषयी वैष्णव आचार्य समजवतात. समाजामध्ये फिरताना आपण अनेकदा लोकांकडून ऐकतो, लोक म्हणत असतात आम्हाला समाजात खूप मान आहे हा, असं म्हणत असतात. म्हणजे ही गोष्ट लोक अभिमानाने सगळ्यांना सांगत असतात. मात्र हा जो गुण आपण बघतो आहोत अमानित्वम, ह्यामध्ये त्या मानाची, त्या सत्काराची अपेक्षा न ठेवणे हा गुण आहे. कारण ह्या गुणामध्ये हा जो व्यक्ती आहे, गुणसंपन्न व्यक्ती, तो जाणतो आहे की हा जो सन्मान मिळतो आहे तो या माझ्या शरीराला मिळतो आहे आणि मी तर हे शरीर नाही आहे. बरेचदा बघा लोक म्हणतात की आम्ही एवढे महान आणि आम्हाला आणायला ही एवढी साधी कार पाठवली, एवढी छोटी कार पाठवली. अशा रीतीने लोक स्वतःची ओळख वस्तूंशी, शरीराशी करत असतात आणि सत्काराची, मानाची अपेक्षा करत असतात. भगवंत या 8व्या श्लोकाच्या अगदी सुरुवातीलाच अमानित्वम म्हणजे काय? नम्रता हा गुण याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात अदंभित्वम. पुढचा शब्द आहे अदंभित्वम म्हणजे निरहंकार. तर दंभ या शब्दाचा अर्थ आहे केवळ प्रसिद्धी प्राप्त करण्यासाठी धर्माचं पालन करणं. आणि अदंभित्वम म्हणजे काय आहे? हा व्यक्ती आहे तो अहंकार रहित भावनेमध्ये राहतो. तर ह्याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की लोक आहेत ते एखाद्या धर्माचं पालन करतात कारण त्यांना धार्मिक म्हणून प्रसिद्ध व्हायचं असतं. पण धर्माचा खरा उद्देश काय आहे? भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं. पण हा उद्देश बाजूला ठेवून लोक स्वतःची धार्मिक म्हणून मी प्रसिद्ध झालो पाहिजे यासाठीच धडपडत असतात. तर खरं धार्मिक असणं म्हणजे काय आहे? मला धर्माचं पालन भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी केलं पाहिजे. तर अशा रीतीने व्यक्ती आहे तो कधीच अहंकार करत नाही. तो जाणतो सगळं काही मला भगवंतांनी दिलेलं आहे आणि तो भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच धर्माचं पालन करत असतो. जो खरा भक्त आहे तो धर्माचं आचरण आपल्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी करत असतो, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी करत असतो आणि त्यामुळे हा अदंभित्वम हा गुण आहे निरहंकार. पुढचा शब्द आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे कुणालाही पीडा न देणं. आपल्या कोणत्याही वागणुकीने, काया वाचा मनाने कुणालाही पीडा न देणं, कुणालाही दुःखात न टाकणं म्हणजे अहिंसा आहे. पुढचा शब्द आहे क्षांती. क्षांती म्हणजे सहिष्णुता, सहनशीलता. तर याबद्दल वैष्णवाचार्य उदाहरण देतात की एकदा उद्धवाने भगवान श्रीकृष्णांना विचारलं
की एखादा जाणकार व्यक्ती जो जाणतोय की तो हे शरीर नाहीये, त्याचा समाजात कोणी अपमान केला तर मात्र त्याचं मन आहे ते क्षुब्ध होतं, त्याला वाईट वाटतं, राग येतो. तर मग हे भगवंता, तुमचे भक्त असे हे होणारे अपमान कसे काय सहन करतात? यावर भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला उत्तर दिलं, माझे भक्त सदैव माझ्या नाम रूप गुण लीला यांच्या आस्वादनामध्ये मग्न असतात. त्यांचं मन आहे ते यामध्येच सदैव रमलेलं असतं. आणि म्हणून माझा भक्त आहे तो सहिष्णू राहतो, सहनशील असतो. तर भक्तीच्या उच्च रसाचे आस्वादन करीत असलेल्या भक्ताला असं वाटत नाही की मला कुणी मान द्यायला हवा तरच मला बरं वाटेल. भक्त आहे तो भगवंतांशी संलग्न राहून तृप्त असतो, संतुष्ट असतो. आणि म्हणून असा भक्त आहे तो सहिष्णू असतो. प्रत्येक व्यक्तीप्रती तो सहिष्णुता दाखवतो, सहनशील असतो. पुढचा शब्द आहे आर्जवम. 8व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द. आर्जव म्हणजे सरळपणा. आपल्याबरोबर वाईट वागणाऱ्या व्यक्तीबरोबरही सरळ व्यवहार ठेवणं. आता 8व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीतले शब्द आहेत आचार्य उपासनम. तर ज्ञान प्रदान करणारे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांची काया वाचा मनाने प्रामाणिकपणे सेवा करणे, हृदयपूर्वक त्यांची सेवा करणे. पुढचा शब्द आहे शौच, अंतर्बाह्य पवित्रता. तर यासाठी शांडिल्य उपनिषदातला एक श्लोक आहे, तो श्रील बलदेव विद्याभूषण इथे देत आहेत, वाचते आहे. शौचम च द्विविधम प्रोक्तम बाह्यम अभ्यंतर तथा मृज्जलाभ्याम स्मृतम बाह्यम भावशुद्धिस्तथातरम. 2 प्रकारचे शौच असते. अंतर्बाह्य पवित्रता म्हणजे एक बाह्य पवित्रता आणि एक आंतरिक पवित्रता. बाह्य स्वच्छता आहे ती माती आणि जल म्हणजे पाणी वापरून होते. आणि आंतरिक शुद्धी ही मनाच्या शुद्धीकरणाने होते. पुढचा शब्द आहे स्थैर्य. स्थैर्य म्हणजे स्थिरता. सद्धर्माच्या मार्गावर निष्ठा, भगवंतांची भक्ती निष्ठेने करीत राहणे, दृढतेने भक्ती मार्गाचे पालन करणे, पूर्ण विश्वासाने सद्धर्माने चालणे. तर सद्धर्माच्या मार्गावर कष्ट येणारच आहेत, अडचणी येणारच आहेत, मात्र असा हा भक्त आहे तो दृढ निष्ठेने सद्धर्माच्या मार्गावर चालत राहतो. 8व्या श्लोकाचा शेवटचा शब्द आहे आत्मविनिग्रह म्हणजे आत्मसंयम. मनाला भौतिक विषयांकडे जाण्यापासून रोखणे. भौतिक विषय कोणते आहेत? इंद्रिय विषय. जसं डोळ्याचा विषय आहे रूप, कानाचा शब्द, नाकाचा गंध, जिभेचा रस आणि त्वचेचा स्पर्श. तर मनाला भौतिक विषयांकडे जाण्यापासून रोखणे. हे जे भौतिक विषय आहेत ते आत्मसाक्षात्कारासाठी बाधक असतात. मनाची स्वाभाविक प्रवृत्ती असते की ते मन इंद्रिय विषयांकडे जात असतं. तर कुणी विचारतं, वैष्णवाचार्य म्हणतात की व्यक्तीने किती काळ असा निग्रह करायचा, मनाला खेचायचं? तर ह्यासाठी उत्तर दिलं जातं, पुन्हा पुन्हा व्यक्तीने प्रयत्नशील राहायला पाहिजे. मन असतं ते भगवान श्रीकृष्णांपासून दूर जाऊ पाहत असतं. तर त्या मनाला परत परत
मागे खेचायचं असतं. अशा प्रकारे आपण 8व्या श्लोकाचे सगळे शब्द आहेत त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी जे वर्णन केलं होतं त्याचं वाचन पूर्ण केलं आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.